नमस्कार. दिशाज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट ट्रफल केक. हा केक खूप सॉफ्ट आणि खूप छान लागतो खायला. एकदा घरी नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल, कारण मी सुद्धा हा केक फर्स्ट टाईम घरी बनवला आणि मला हा केक इतका आवडला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर चला आपण याची रेसिपी बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका प्लीज. तर त्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेतलं आहे. अर्धी वाटी दही टाकून घेतलं आहे. अर्धी वाटी पावडर शुगर टाकली आहे आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपलं मिक्सचर मिक्स झालं आहे. तर आता आपण यावर एक चाळणी ठेवूया आणि यामध्ये एक वाटी मैदा टाकून घेऊया. अर्धी वाटी कोको पावडर टाकून घेते. अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेते आणि अर्ध्यापेक्षा थोडं कमी बेकिंग सोडा घेते आणि मिक्स करून घेऊया. आता आपण हे मिश्रण चाळून घेऊया. आता चाळून झालंय. आता आपण अलगद हाताने याला मिक्स करून घेऊया. जास्त मिक्स नाही करायचे, पण अलगद हाताने आपल्याला मिक्स करत राहायचे. आता यामध्ये मी दूध टाकून घेते. एक अर्धी वाटी दूध मला लागलं होतं. तर दूध टाकून सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ. आपलं मिक्सचर जे आहे ते रेडी झालं आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता एक डबा घेतला आहे मी इथे. त्याला बटर पेपर लावून घेतला आणि तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे मिक्सचर टाकून घेऊया आणि आता आपण थोडं टॅप करून घेऊया डब्याला. तर एक कढई मी इथे प्रीहीट करून घेतली होती 10 मिनिटासाठी. त्यावर मी हे ठेवून घेतले. आता आपण इथे गनाश बनवण्यासाठी रेसिपी बघूया. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतली आणि 1 चमचा कोको पावडर घेऊन मिक्स करून घेते. तो मिक्स झालंय. तर आता यामध्ये मी पावडर शुगर टाकते, पिठी साखर आणि मिक्स करून घेते. तर मी इथे 25 ग्राम डार्क चॉकलेट घेतली आहे. ती बारीक करून घेतले आणि ती आता मी इथे टाकून घेते. मिक्स करून घेते. आता मी खाली एक पातेलं घेतलं आहे, ज्यामध्ये गरम पाणी आहे. वरती मी वाटी ठेवली. तर एकदम माझं कन्सिस्टन्सी झाली प्रॉपरली. तर केक इकडे बघितला आहे मी एक 25 मिनिटानंतर. तर केक पूर्णपणे बेक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर त्याला आपण काढून घेऊया. याला मी थंड होऊ दिलं आणि त्यानंतर मी काढून घेते. केक थंड झाल्यावर काढून घ्या. अल्लाद केक निघला आहे आपला. केक खूप छान झाला होता, खूप टेस्टी लागला होता आणि खूप इझी रेसिपी आहे.
आता एका दोऱ्याच्या सहाय्याने मी याला कट करून घेते. मी 2 भाग केले केकचे. ते बघा, खूप जाळीदार झाला आहे केक, छान. ते बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी केक मॉइस्ट होण्यासाठी मी इथे साखरेचं पाणी त्यावर टाकून घेते, थोडं थोडं. आता मी जो गानाश बनवला होता तो फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो मी केकवर टाकून घेते. तर सेकंड बेस मी ते ठेवून घेते, दुसरा बेस आपला. त्यावर सुद्धा आपण आपलं साखरेचं पाणी टाकून घेऊया केकला मॉइस्ट बनवण्यासाठी. आणि वरतून जे आपण गनाश बनवला होता तो आपण टाकून घेऊया. चॉकलेट गनाश आपण छान टाकून घेऊया. आता मी इथे कार्ड यूज करते प्लेन करण्यासाठी. आणि आपली जी क्रीम आहे ती मी छान केकवर लावून घेते, म्हणजेच गनाश. या कार्डच्या सहाय्याने मी केकची फिनिशिंग करून घेत आहे. तर अशा प्रकारे मी करत आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे घरच्या घरी आपण हा केक बनवू शकतो, जे काही आपल्या घरात उपलब्ध असतं त्याने. आता केकची पूर्ण फिनिशिंग झाली आणि मग मी वरतून चॉको चिप्स टाकून घेते. हे पूर्ण केकवर चॉको चिप्स टाकून घेत आहे. तर तुम्हाला खरं सांगू तर हा केक बनवताना मला खूप मजा आली, कारण हा केक मी फर्स्ट टाईम घरी बनवला होता. म्हणजे मी पूर्ण फिनिशिंगसोबत मी फर्स्ट टाईम बनवला होता, मी कधी केला नव्हता. तर खरंच सांगते, मला हा केक बनवताना खूप जास्त मजा आली. तुम्हीसुद्धा हा केक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला केक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. केक आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी साईडनी पण चॉको चिप्स लावून घेते आता. आणि रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका प्लीज. चॉको चिप्स पूर्ण टाकून झाले माझे. चॉको चिप्स टाकून झाले. तर ह्या केकला मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आहे आणि 1 तासानंतर सेट झाल्यानंतर केक मी याला कट केलं आहे. तुम्हाला केक कट करताना सुद्धा कळत असेल की केक खूप जास्त सॉफ्ट होता. खायला सुद्धा खूप छान झाला होता, खूप छान. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप सोपा केक आहे. आणि तुम्हाला केक कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर व्हिडिओ